भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सांगळे आणि भाजपा नौपाडा मंडळ चिटणीस रेवती रमेश सांगळे यांच्या संतोषी माता मंदिरजवळ बीकेबी नौपाडा ठाणे पश्चिम येथील जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ आणि इयत्ता 1ली ते 10वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे जनसेवक आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक नारायण पवार, सरचिटणीस विक्रम भोईर यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक रमेश सांगळे, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष सल्लागार सुधाकर, तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे तसेच भाजपा नौपाडा मंडळ चिटणीस रेवती रमेश सांगळे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि आभार देखील मानले। आज त्यांच्या हक्काच्या म्हणजे जनसेवा या कार्यालयाचं उपस्थितीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश सांगळे यांच्या कार्यक्रम केला जातो। त्यानंतर आपण जर पाहिलं तर नौपाडा विभागातील 1ली ते 10वी मोफत वह्यांचं वाटप देखील जे आहे ते रमेश सांगळे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रमेश सांगळे हे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं धडाडीने काम करत आहेत, निरनिराळ्या पदावर काम करत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज त्यांनी या ठिकाणी जनसेवेसाठी त्यांचं कार्यालयाचं देखील म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे। या संबंध भागामध्ये लोकांना ज्या ज्या समस्या असतील, जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने एक केंद्र असलं पाहिजे आणि त्याचा निश्चितपणे या ठिकाणी या नौपाडा भागामध्ये उपयोग होईल। त्याचबरोबर विविध उपक्रम हे ठाणे शहरामध्ये आम्ही घेतच असतो। आता हा वह्या वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो अनेक वर्ष जवळजवळ 20 स्पॉटला जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत त्यांना या नोटबुक देण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आणि तोच या ठिकाणी देखील गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी केला आहे। या जनसेवेच्या व्रतातूनच लोकांचं कामं होतात। तळागाळामधल्या गल्लीबोळातले जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, अन्यायग्रस्त आहेत यांची सेवा करण्याचं हे केंद्र म्हणून पुढे निश्चित रूपाने नावारूपाला येईल असा मला विश्वास वाटतो। भारतीय जनता पार्टीच्या आजच्या माझ्या सौभाग्यवती रेवती सांगळे यांच्या जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित असलेल्या माझे गुरुवर्य आदरणीय संजयजी केळकर साहेब, त्याचबरोबर आमदार निरंजनजी डावखरे साहेब, जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले साहेब, त्याचबरोबर नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वाघुले आणि सुनेशजी जोशी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यालयाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर गेली 20 वर्ष ज्या कार्याचं साहेबांचं कर्तृत्व आहे ठाणे शहरामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, त्याचा ठसा पुन्हा या बीकेबींच्या भागामध्ये आज पुन्हा आम्ही सुरुवात केली आणि साहेबांच्या माध्यमातून जवळ आज 400 विद्यार्थ्यांना इथं वही वाटप आपण करणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे। आज आमच्या जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून यापुढे या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि छोट्या छोट्या समस्यातून गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून केलेलं कार्य हे जनतेसमोर पुन्हा मी घेऊन जाईल आणि भविष्यामध्ये नक्कीच पुन्हा म्हणजे 4 नगरसेवक आहेतच, त्याचबरोबर अजून त्या कार्याला आम्ही जोर देऊ आणि पुढे भारतीय जनता पार्टीचं कार्य या भागामध्ये अजून वाढवण्याचा प्रयत्न